गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या संतापाचा उद्रेक झालाय। संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले, तर येवल्याच्या एरंड गावजवळ नाशिक छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला कांद्याची माळ घालत सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। आणि एकच एक आमचे कांद्याचे भाव केंद्र सरकारने हस्तक्षेप करून पाडले। जे आमचे कांद्याचे भाव 23-24 रुपये होते ते तुम्ही हस्तक्षेप केल्यामुळे आज 1900 रुपयापर्यंत येऊन पोहोचले। त्यामुळे जर तुम्ही लवकरात लवकर हे कांद्याचे भाव सुधारवले नाही तर आम्ही केंद्र सरकार म्हणजे केंद्र दिल्ली पर्यंत सुद्धा आम्ही पोहोचण्याला मागे पुढे बघणार नाही। बाजार भाव वाढतील या अपेक्षेने जवळपास 6 ट्रॅक्टर माझ्याले सोडून गेले, ते उखाडेच फेकावे लागले आणि राहिलेल्या 4-5 ट्रॅक्टरला 700-800 रुपयाचा बाजारभाव भेटतोय। मग आम्ही शेतकऱ्यांनी आमचे प्रपंच चालवायचे कसे, मुलांचे शिक्षण करायचे कसे, या मोठ्या समस्येमध्ये या ठिकाणी शेतकरी अडकला आहे। आणि या शेतकरी याच्यातून बाहेर काढण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी प्रहार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून आमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचवतोय। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी बब्बू शेख तिथे उपस्थित आहेत। बब्बू, तिथे आंदोलन सुरू आहे कांद्याच्या दरासाठी, शेतकऱ्यांना कांद्याचा कवडी मोल भाव मिळतोय, काय तिथली परिस्थिती आहे? प्रियंका, खरं तर नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गेल्या काही महिन्यापासून कांद्याला कवडी मोल भाव मिळत आहे। प्रति क्विंटल 700 ते 800 रुपये, म्हणजे प्रति किलो 7 ते 8 रुपये एवढाच भाव मिळतोय। आणि एकरी जो खर्च आहे तो 10 ते 12 रुपये किलो खर्च येतोय। त्याच्यामुळे जो भाव मिळतोय त्याच्यात वाहतुकीचा देखील खर्च निघत नाहीये। त्याच्यामुळे शेतकरी संतप्त झालेले, बदलत्या वातावरणाचाही फटका बसत आहे आणि पुढे भाव मिळतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला होता, तो चाळीत आता सडू लागलेला आहे। एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे कांद्याला भाव नाहीये, त्याच्यामुळे शेतकरी संतप्त झालेले। आणि गेल्या आठवड्याभरापासून चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव आणि आता येवला अशा ठिकठिकाणी आता शेतकरी रस्त्यावर उतरू लागलेले, त्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे आणि ते आंदोलन करीत आहे। एकूणच सर्व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे का किमान कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा आणि जे आता आम्ही कमी भावात कांदे विकलेले त्याला किमान 1 ते 1,500 रुपये शासनाने अनुदान तरी द्यावं, अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे। प्रियंका, निश्चितच बब्बू, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय। एकतर नैसर्गिक आपत्ती आहे, दुसरं कांद्याला भाव नाहीये, अशा बऱ्याच समस्यांमधून शेतकऱ्यांना जावं लागतंय। पुढची महत्त्वाची, इथे छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर आपण बघतोय, इथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन शेतकरी करतायत। कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। नाशिकचे खासदार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, राजाभाऊ वाजे सर। शेतकऱ्यांमध्ये एक आक्रोश दिसून येतोय, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाहीये, त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी नुकसान झालंय त्यांचं, काय सांगाल? यावर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे आधीच खूप नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि आता कांद्याचे भाव खूप प्रमाणात कमी झालेत आणि एक नवीनच समस्या निर्माण झाली की नाफेडचे जे खरेदी केलेले कांदे आहेत, जे ग्राहकांपर्यंत गेले पाहिजे, ते कांदे ग्राहकांपर्यंत न जाता पुन्हा मार्केटमध्ये आणून अजून भाव पाडायचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतोय। खूप वेळा सरकारकडे सगळ्यांकडे आम्ही आंदोलन केलंय, निवेदन दिलेली आहेत आणि ते लक्षच का केंद्रित करत नाहीत कांद्यांवर, मला हे अजून समजत नाही। कवडीमोल भावाने शेतकरी कांदे विकत आहेत। आमचं ते मागणी आहे की शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे। आता कांद्यांवर गुजरात राज्यात अनुदान देत आहेत असे बातमी शेतकऱ्यांपर्यंत आलेली, आमच्यापर्यंत आलेली आहे। तर मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घ्यावा आणि केंद्राकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे। खास करून हे जे मार्केटमध्ये खरेदी केलेले नाफेडने त्यांनी घेतलेले कांदे ते मार्केटमध्ये परत विकायला येतात, ते बंद केले पाहिजे, कारण त्याच्यामुळे अजून भाव गडगडत आहेत। बरोबर सर, आणखी एक महत्त्वाचं, शेतकऱ्यांची मागणी आहे की 3000 रुपये तरी कांद्याला भाव मिळावा, कारण की खर्च तितका होतोय कांदे उगवण्यासाठी आणि मग नफा जर थोडा जरी मिळत नसेल तर मग अर्थ नाहीये कांदे उगवण्यात, असं त्यांच्या मागण्यात। बरोबर आहे, मागण्या तर बरोबरच आहेत, पण सरकार दुर्लक्ष करतंय असं माझं मत आहे। आम्ही बऱ्याच वेळा सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय,
परंतु कांदे म्हटले की सरकार दुर्लक्ष करतंय असं एकूण लक्षात येतंय असं मला तरी वाटतं. सर का असं होत असेल, म्हणजे ठराविक करून कांद्यावरच दुर्लक्ष का करण्यात येते सरकारकडून? काय ग्राहकांचं हित सांभाळताना तुम्ही शेतकऱ्यांचं हितही सांभाळलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे, ग्राहकांना कांदे किमतीत योग्य किमतीत मिळाले पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे, परंतु शेतकऱ्यांनाही त्याचा योग्य दाम मिळाला पाहिजे. म्हणून ग्राहकांची काळजी सरकार करतोय तसं शेतकऱ्यांची काळजी सरकारने केली पाहिजे. बरोबर. सर धन्यवाद आपले आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. पुढची ही महत्त्वाची बातमी पाहूयात. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये बेळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस कोसळलाय. पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय, तर ताड सौंदने या गावामध्ये पावसाचं पाणी शिरलंय. बार्शीच्या वैराग परिसरातील नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत, तर पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेला जावं लागतंय. दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यात देखील मुसळधार पाऊस बरसलाय. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलंय. पावसामुळे कलहिप्परगे ते करजगी हा रस्ता बंद झालाय, तर शिरवळ बादोला गावाजवळील रस्ता देखील वाहून गेलाय. त्यामुळे नागरिकांना वाहतूक करण्यासाठी ये जा करण्यासाठी कुठला रस्ताच उरला नाहीये. तर धाराशिवमध्ये देखील अतिवृष्टीच्या तडाख्याने सोयाबीन, उडीद, मूग पिकाला मोठा फटका बसलाय. धाराशिव जिल्ह्यातील गाजराचं गाव म्हणून भांडगाव प्रसिद्ध आहे, पण या गावातील गाजर उत्पादक शेतकरी आता अतिवृष्टीचा फटका या शेतकऱ्यांना बसलाय. या गावची गाजर जिल्ह्यासह राज्यात देखील प्रसिद्ध आहेत, पण मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडलाय, शेतांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे इथलं पीक देखील पूर्णपणे खराब झालंय. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये देखील 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. या अतिवृष्टीच्या तडाख्यात काढणीला आलेलं सोयाबीन पुरतं आडवं झालंय. साबळेवाडीचा तलाव अचानकपणे फुटला आणि परिसरातील शेतात पाणीच पाणी झालं. हातातोंडाशी आलेला घास आणि सोयाबीनचं नुकसान. आता नेमकं करायचं काय असा प्रश्न बळीराजा पुढे पडलाय. आता सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. 4 लाख हेक्टरच्या पुढं सोयाबीनची लागवड झाली आहे. मात्र सोयाबीनची आत्ताची अवस्था जर बघितलं जर कालावधीनुसार तर सोयाबीन आता काढणीला आलं असतं. मात्र अतिवृष्टीनं त्या तडाख्यानं सोयाबीनची अवस्था कशी झाली बघा. या भूम तालुक्यातले कुटे यांचं हे शेत आहे. या शेतात जो तलाव फुटला होता त्या तलावाच्या पाण्यानं हे पुरतं सोयाबीन जे आहे ते झोपून गेलं, काय लोळलं असं म्हणता येईल याला. आता काढणीचे दिवस, सोयाबीनचा हंगाम जो असतो तो काढणीचा सुरू असतो. मात्र ही जर परिस्थिती बघितली तर पूर्ण शेतात आता देखील पाणी आहे, पूर्ण पिकं झोपलेली आहेत. सोयाबीन येणार कसं हा मोठा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं शेतकरी खरंच हवालदिल झालेला आहे. ही परिस्थिती पाहिल्यावर निश्चितच कुणालाही शेतकऱ्याचं दुःखच वाटेल. मात्र तरुण शेतकरी आहे, मला सांग काय हातात तुझ्या हे सोयाबीन कधी लागवड केली होती सोयाबीन? जून महिन्यामध्ये. जून महिन्यामध्ये केली होती. वरी उचल की जरा दाखव काय झालं ते. जून महिन्यात लावलं. आता काय परिस्थिती असते सोयाबीनची? हे आता एक 5-6 दिवसामध्ये काढणीला आलेलं असतं. आता येतं काढायला? आता हे काय ओललंच. किती क्षेत्र आहे तुझं सगळं? हे जवळजवळ एक 20 ते 25 एकरचं क्षेत्र आहे. क्षेत्र आहे सगळं गेलंय. हो. आता हे सोयाबीनचं काय करायचं काय त्याला? आता काय हेच नुकसानच झालेली आहे. नुकसानच झाली पूर्ण, काहीच पीक हातात आले नाही. किती खर्च साधारणतः खर्च 1-1.5 लाख रुपये तरी आलेला आहे. 1-1.5 लाख रुपये शेतकरी, वयस्कर शेतकरी. मग सांग बाबा काय परिस्थिती राहिली असता सोयाबीनची? आता ही काळ आलेले आहे साहेब. आता ह्याला आम्हाला काहीच करता येत नाही. आता आम्हाला फाशी घ्यायची पाळी आली साहेब. काय सांगायचं तुम्हाला. समजा आतून नुकसान झाले आमचं. आम्ही कष्ट करून इथे बियाणं आणलं. आम्ही शेतकरी माणसं तर आमच्या पैसे काहीच नाही. तर आम्ही काय करणार आहे आता? सगळे अवघड शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा नाही, त्वरित भरपाई द्यावा. किती झालं असतं सोयाबीन सगळं? ही जवळजवळ 100 काटा सोयाबीन झाला असतं साहेब. आता ही नुकसान, ही नुकसान झाले. आता आम्ही काय करायचं? आम्ही फाशी घ्यावं काय करायचं समजा नाही साहेब. मातीमोल झाले. आता ही त्वरित शेतकरी शासनाने आमची काहीतरी आमच्याकडे बघावा ही आमची अपेक्षा आहे. हे निश्चितच ऐकायला रडगाणं वाटेल, पण हे रडगाणं नाही आहे, तर ही मनातली भावना आहे, ही मनातली खतखत आहे. शासनानं खरंच या शेतकऱ्याकडे बघावं. आता ही शेवटीच माफक अपेक्षा हा सोयाबीन उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफ, न्यूज 18 लोकमत, भूम.